नमस्कार, स्वागत आहे तुमचं निकिता आकाश पेअर यूट्यूब चॅनलवरती. आजच्या सकाळची सुरुवात झालेली आहे. सकाळी चहा वगैरे घेतला, आंघोळ करून घेतली. आरूसुद्धा उठलेली आहे. आरूची मजा मस्ती चालू आहे तिच्या आजीपाशी बसली आहे तिने बाहेरच्या रूमवरती. इथं आरूची ना आरूच्या आजीची मजा चालू आहे. हाणू धडून अशी धडून हाणू 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 धडून कशी खेळते बघा. सकाळ बसून बाहेर बाहेर मस्ती चालू आहे. तोपर्यंत खेळत आहे, तोपर्यंत स्वयंपाक करून घेते. स्वयंपाक आज काही नाही, पोळ्या भात परत भाजी पोळी एवढंच करायचं, कारण आज मला गुरुवार असल्यामुळे मी गुरुवार दुपारी सोडते आरोमुळे. सो ब्लॉग कंटिन्यू करा, भेटते तुम्हाला लवकरच. आणि आज मी दिवसभर काय करते ते तुम्हाला दाखवेलच पुढं. आणि आजचा काही प्लॅन नाही आहे ठरलेला, कुठं जायचं काही नाही. आज घरीच आहे. काल जायचं होतं पण पावसामुळे पुढे जाणं झालं नाही. ब्लॉग कंटिन्यू करते. आरू उठलेली होती, सगळं काम वगैरे आवरून घेतलं. आरूला पण आंघोळ घालून तिला झोपी घातलं होतं. तिने पण उठली आता. सो बघू शकता आरू बसले खेळते. गन पावडर राहिलं उन्हामुळे मी तिचं गन पावडर लवकर करतच नाही, कारण घाम येतो. तरी दिवसभर कुलरच हवेला असते म्हणा, पण ऊन कसलं पडतंय. तिला पहिला उन्हाळा असल्यामुळे तिला थोडा त्रास होतोय उन्हाळ्याचा. मी तिला लवकर गन पावडर कपडे सुद्धा नाही घालत आहे मी तिला, पण आता घालते आहे. कारण ब्लॉगमध्ये पण घेते ना तिला आता. सो नाही तर उन्हामुळे मी तिला कपडे पण जास्त नाही घालत. आणि कसं लहान लेकरांना उन्हाळ्याचा खूप त्रास होतो. आपल्याला सुद्धा त्रास होता, तिला तर किती होत असतो. नाही म्हणत गन पावडर पण मी तिथं लवकर नाही करत. 4-5 वाजता गन पावडर करते मी तिचं, तोपर्यंत खेळते छान. माझे ब्लॉग कंटिन्यू करते. आज काही झोपलीच नाही. तिला किती झोपी घालण्याचा प्रयत्न केला मी, पण ती काय नाही झोपते. तिच्यासोबत थोडंसं खेळले आणि आता तिला टाकले झोळीमध्ये. लाईट गेली होती, तिला इथं बघू शकता तिची नाटकी कशी चालू आहे. नाही झोपायचं मग लाईट गेली होती त्याच्यासाठी मी इथं फॅन लावला. ती फॅन लावून सुद्धा नाही झोपलेली, आता चिरकतीये जोरजोरात. भाऊ पण आलेला होता माझा, म्हणजे आरूचा मामा आलेला होता. लाईट गेली होती, लाईट आली आता. बाकी ती झोपते का, तर जर नाही झोपली तर मग त्यासोबत खेळते थोडंसं आणि चहा वगैरे घेते, कारण तिला झोपी घालता मला झोप यायला लागली. ब्लॉग कंटिन्यू करते. आरू काही झोपलीच नाही. तिला खेळत ती गेली बाहेर. तिला तिच्या आत्यासोबत दिलंय बाहेर. सो इथे बघू शकता जरा म्हणून नको म्हणती घरामध्ये. तिच्या आत्यापाशी दिलं तिला. तिथं थोडं खेळलं तसं बरोबर. सो बघू शकता आली आरू. ए राणी, आरू काय ग आरू, नुसतं बाहेर फिराव का ग? जरा तरी घरात बसत जा की. मग तिला बाहेर जायचं मग होतं, म्हणूनच ती मगाशी झोपत नव्हती. आज तर काही दिवसभर झोपलेलीच नाही तिने. तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा माझ्या कालच्या ब्लॉगमध्ये की माझी आरू कशी दिसते आणि माझी आरू कोणासारखी दिसते ते पण सांगा. तसं तर नाही, माझ्या मिस्टरांना आणखी बघितलेलंच नाहीये. सो मी लवकर घेईन त्यांना ब्लॉगमध्ये. ते पुण्यालाच असतात आणि आले तरी 2 दिवस येतात, परत जातात. सो घेते मी त्यांना लवकर ब्लॉगमध्ये. आणि माझे ब्लॉग तुम्हाला कसे वाटतात ते पण सांगा. आणि तुम्हाला माझे कसे ब्लॉग बघायला आवडतील ते सुद्धा सांगा. तुम्हाला माझं साडीचं कलेक्शन बघायचं असेल तो मी साडी कलेक्शन सुद्धा दाखवेन. माझ्या इथे जास्त साड्या नाही आहेत, अर्ध्या तिकडे अर्ध्या इथे. जेव्हा माझ्या सगळ्या साड्या येतील तेव्हा मी साडी कलेक्शन दाखवेल. तसं सध्या माझ्याकडे जेवढ्या आहेत तेवढ्याचं दाखवेलच मी साडी कलेक्शन. आणि हां, माझं लव्ह मॅरेज आहे. माझं लव्ह स्टोरीचा ब्लॉग तुम्हाला बघायला आवडेल का ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा. माझ्या लव्ह स्टोरीचा ब्लॉग मी माझे 100 सबस्क्रायबर झाले ना, तर माझ्या लव्ह स्टोरीचा ब्लॉग आधी लव्ह स्टोरीचा ब्लॉग टाकेल. सो लवकर माझे 100 सबस्क्रायबर पूर्ण होऊ देत आणि लवकर मग तुम्हाला माझा लव्ह स्टोरीचा सुद्धा ब्लॉग बघायला भेटेल. सो बघते. जर माझे 100 सबस्क्रायबर पूर्ण झाले ना तर नक्कीच लव्ह स्टोरीचा ब्लॉग टाकेल. आणि माझी लव्ह स्टोरी जास्त हे नाही आहे, जास्त मोठी नाही, छोटीशीच आहे. एका ब्लॉगमध्ये बसून जाईल. तसे मी 2 पार्ट करेनच त्याचे. तर आणि तुम्हाला माझं घरसुद्धा बघायचं असेल तर ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा. माझं घर जास्त हे नाही आहे, माझं घर छोटंसंच आहे. तरी आम्ही याला थोडंसं दुरुस्त करणार आहोत.
म्हणजे छत वगैरे नाही आहे वरती, पत्रच टाकलेले आहेत, पण छान आहे. तर त्याचा मी होम टूरचा सुद्धा ब्लॉग टाकेन. जर तुम्हाला माझं होम बघायचं असेल तर कमेंटमध्ये पण सांगा. जर माझी लव्ह स्टोरी ऐकायची असेल ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा. म्हणजे आरू कशी दिसते ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा. आणि सो आरू आलेली आता, तिच्यासोबत खेळते थोडंसं, परत ब्लॉग कंटिन्यू करते. आत्या पण येतील थोड्याच वेळात. सो ब्लॉग कंटिन्यू. बघा इथं आलेली आरू. आरू सारखं बाहेर फिराव का ग? किती बाहेर फिराव ग? झोपली नाही काय नाही असं दिवसभर. जरा तरी झोपव ना. तू झोपली तर मग मला पण थोडा आराम करायला भेटेल. तुम्ही नाही झोपला तर मम्मा कुठून आराम करेल हो? आरूचं नाव जिजा आहे. तुम्ही विसरून जाताल. आम्ही आरू म्हणतो मी पण आरूच म्हणाल. तसं तुम्हाला आरू आवडतं का जिजा आवडलं हे कमेंट मध्ये सांगा. आरू ही तिच्या आजीनं ठेवलेले आणि जिजा मी ठेवलेले. त्यांचं म्हणणं होतं की अ अक्षर, म्हणजे तिच्या पप्पाचं नाव आकाश आहे ना, तर त्यांना वाटत होतं की तिचं पण नाव अ अक्षरूनच असावं, म्हणून त्यांना आरोही सजेस्ट केलं होतं. पण नंतर त्यांनाच नाही आवडलं, म्हणून मग नंतर मी जिजा म्हटलं. तर मग सगळ्यांना जिजा आवडलं. मग आम्ही पाळण्यामध्ये तिचं नाव जिजाच ठेवलेलं. तसं आम्ही ती दवाखान्यात असल्यापासून आम्ही तिला आरूच म्हणतो, म्हणून ते आरूच सवय लागलेली आहे आम्हाला. तिला जिजा कोणच नाही म्हणत. तिला जिजा फक्त तिच्या आजोबाच म्हणतात, नाही तर बाकी कोणच जिजा म्हणत नाही. तर तिच्या शाळेत वगैरे नाव आम्ही जिजाच ठेवणार आहेत असं म्हणायला आरू म्हणून, पण शाळेत जिजाच ठेवणार आहेत. तिचे डॉक्युमेंट्स वगैरे सगळीकडे जिजाच असेल नाव, कारण पाळण्या जिजा ठेवले ना, त्याच्यामुळे जिजाच असणार. तिचा केस पण नाहीये तिचे. तसं तर तिचे केस होते तिला, पण गेले. ते म्हणतात लहान लेकरांचे केस जातात म्हणून. तिचे केस गेले तर येतील तशी म्हणतात की येतात, परत यायला लागले तिला आता, येतीलच. सो ब्लॉग कंटिन्यू करते. मग अशी जेवण वगैरे करताना ब्लॉग घेता नाही आला. जेवण वगैरे झालं आमचं. आत्या आले, आत्याला चहा वगैरे दिला, स्वयंपाकाची तयारी लागली. आवाज खूप रडत होती, काय दिवसभर झोप झालेली नव्हती. आणखी ती झोपलेलीच नाही. इथे बघू शकता आरू आणखी जागीच आहे, झोपतच नाही आहे ती आज. काय माहिती त्याला काय झालं, नुसतं खेळायचं म्हणजे असं म्हणतात. पण जसं जसं लेकरं मोठे होते तशी त्यांची झोप कमी होते. तशी ती रात्रीची झोप व्यवस्थित येतेच आहे, तेवढंच आहे की आता दिवसा थोडं झोपत नाही. ठीक आहे, रात्रीची झोप चांगली झाली ना, मग दिवसा जागली तरी काय हरकत नाही. नाही तर पहिले आरू जेव्हा घरी आले होते ना, तेव्हा दिवस तर रात्र झोपत होती. नाही, रात्री जागायची, दिवसा झोपायची. दिवसभर तिला किती जरी हल्लं तरी तिच्या समोर असं स्पीकर जरी लावून गाणे लावले तरी ते उठत नाही. रात्र अख्खी रात्र ती जागून काढायची आणि सकाळी झोपायची. असं समथिंग 1.5 महिना तिने तसंच केलं. रात्री जागत होती, दिवशी झोपायची. असं भरपूर जणांच्या तोंडातून ऐकलेले मी. दिले तर रात्री जन्मतात, रात्रभर जागतात आणि दिवसभर झोपतात. तर हे कितपत सत्य आहे ते कमेंटमध्ये सांगा. आणि ज्यांना छोटे बाळ आहेत त्यांचे हाल तर समजूच शकते. आई झाल्याच्या नंतर कळत असेल काय होतं मम्मीचे हाल. माझी तर हल्ले बेकार आहे. ती आत्ताच मला इतकं परेशान करते. थोडंसं रांगायला लागले तर तिचं मला तर काही मला हँडलच व्हायचं नाही, ते कळत नाही आहे मला ते. ठीक आहे, पण आपापल्या लेकरं आपण सांभाळू. जसं जसं लेकरं मोठं होईल ना तसं आपण सांभाळायला शिकतो. अगोदर ही आरू आहे साडी, मला तर बाळाला घ्यायला सुद्धा यायचं. छोट्या बाळाला मला नव्हतं येत घ्यायला, आता हिला घेते मी व्यवस्थित. आणि माझ्या माहितीच तर मी व्यवस्थित सांभाळते सुद्धा तिला. आणि बाकी काय नाही, तशी तर माझी आरू खूप छान आहे, खूप हुशार आहे, रडत नाही काय नाही, खूप हुशार आहे. बघू शकते. ए राणी, आरू, ए राजा, हाय गाईज, माझं नाव आरू आहे. ओ जिजा पण आहे माझं नाव. माझं 2 नाव आहे, जिजा पण आरू पण. सो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि माझ्या चॅनलवर नवीन असेल तर माझ्या चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय, गुड नाईट, स्वामी समर्थ.